करतोयस तू असं विक्रांत? असं म्हणजे? तू टाळतोयस मला, दूर दूर राहतोयस तू माझ्यापासून. मी नाही आवडलीये का तुला? की काय? तुला मनाविरुद्ध लग्न करावं लागलंय का माझ्याशी? नाही, असं काही नाहीये. मग काय प्रॉब्लेम आहे विक्रांत? प्रॉब्लेम एवढाच आहे की मी काय? तू 3 महिन्यांची प्रेग्नंट आहेस. काय म्हणालास तू? मी म्हंटल की तू 3-3.5 महिन्यांची प्रेग्नंट आहेस. कसं शक्य आहे? ते तूच मला सांग. विक्रांत, नाही नाही, तू वाटेल ते बोलतोयस. हे मी तुझा नवरा म्हणून नाही, मॅटर्निटी होम चालवणारा एक प्रसूती तज्ञ म्हणून सांगतो. आणि कुठलाही नवरा किंवा प्रसूती तज्ञ ही गोष्ट मस्करी म्हणून कधीच सांगणार नाही. सांगेल पण तसं काही घडलेलंच नाहीये तर? तसं काही घडल्याशिवाय कुठलीही स्त्री प्रेग्नंट राहू शकत नाही. विक्रांत, मी खरं सांगतेय, तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात विक्रांत, खरंच हे कशावरनं म्हणतोयस? काय प्रूफ आहे याला? होमाला फेरे घालताना चुकून मी तुझं मनगट पकडलं. तुझ्या नाडीच्या ठोक्यांवरून तेव्हाच मला कळलं होतं की तू प्रेग्नंट आहेस. आणि आता देखील तुझ्या नाडीचे ठोके स्पष्टपणे हेच सांगतायत की तू प्रेग्नंट आहेस. तुझ्या समाधानासाठी आपण प्रेग्नन्सी टेस्ट करूया, बट आय एम डॅम शुअर ती टेस्ट पॉझिटिव्हच असणार. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं,
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.